विमोचन सोहळ्याच्या समारंभात मी डॉक्टर शिल्पा आसेगावकर आपणा सर्वांचे मनपूर्वक शपथ करणारे मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत। तर मी इथे उपस्थित असलेल्या सन्माननीय मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आधी दीप प्रज्वलन करून व्यासपीठावर स्थानापन्न व्हावा। साकेत प्रकाशनचे श्री बाबा भांडसर आणि डॉक्टर बालाजी आसेगावकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे। आज या मंचावर ज्ञानाचा, सेवेचा आणि माणुसकीचा असा त्रिवेणी संगम आपल्याला लाभलेला आहे। तर मी सर्वप्रथम साहित्य क्षेत्रामध्ये फक्त संभाजीनगरच नाही पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेले आणि प्रचंड योगदान असलेले साकेत प्रकाशन म्हणजेच बाबा भांडसर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला लाभलेले आजचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश कुलकर्णी, संस्थापक स्नेहालय संस्था अहिल्यानगर यांचे स्वागत करावे। सत्कारामध्ये स्नेहदीप देत आहोत। हा स्नेहदीप म्हणजे आमच्या रत्नाळीकर मॅडमच्या संकल्पनेतून निर्माण झालेली भेटवस्तू आहे। आपण जी भिंत पाहत आहात त्याच्या भिंतीवर एक दिवा लावून आपल्यामधील स्नेहाची ज्योत अखंड तेवत राहो हाच आमचा उद्देश। अरे पुढे नमस्कार आदरणीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश कुलकर्णी सर, प्रमुख अतिथी ज्यांना आपण हृदयस्थ पुस्तकाच्या लेखिका म्हणून सर्वजण ओळखतोच त्या वाटके मॅडम, कोल्हापूर येथील सावली केअर सेंटरचे संस्थापक देशपांडे सर एक 10 मिनिटं येतीलच, लेखक आसेगावकर सर आणि उपस्थित सर्व मान्यवर। आज डॉक्टर बालाजी आसेगावकर सर देखील स्नेह, त्यातही ते हार्ट अॅनेस्थेशिस्ट। आपल्या सर्वांना कल्पना असेलच त्यांचं काम किती जोखमीचं आणि नाजूक आहे, पण ते काम सांभाळून देखील त्यांनी स्नेह सावली या संस्थेची उभारणी केली। हे करावं असं आम्ही ठरवलं, पण सरांना जेव्हा आम्ही सांगितलं की सर हे डॉक्युमेंटेशन करणं गरजेचं आहे आणि पुस्तक रूपात याला आणायचं म्हणजे त्याला या गोष्टींची जोड द्यायला लागेल, काही गोष्टी आपल्याला कमी कराव्या लागतील, काही गोष्टी आपल्याला वाढवाव्या लागतील। तर सरांनी आणि मॅडमनी न थकता त्यांचं सगळं काम सांभाळून हे सगळं काम गेल्या 2 वर्षापासून त्यांनी अगदी चिकाटीने पूर्ण करून दिलं। त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत, कारण हे पुस्तक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाईल आणि वाचकांकडून पण तेवढ्याच चांगल्या प्रकारे हे विविध काम, त्यांचं रोजचं पेशन्सचं काम आणि ही संस्था केवळ वर्षभराच्या काळात त्यांनी इतक्या उत्तम प्रकारे उभारली आणि सगळी टीम आर्किटेक्ट मॅडम आहेत। मी या खूप खोलात नाही जाणार, त्याविषयी शिल्पा मॅडम आणि आसेगावकर सर बोलतीलच। आता मी पुस्तक आम्ही का कथा आपल्या मनाचे, स्वभावाचे वेगवेगळे कंगोरे उलगडतात। कधी प्रेम, माया, आनंद दर्शवतात, तर कधी विरह, आश्चर्य,
एकटेपणाचे दर्शन घडवतात. ज्येष्ठांच्या आयुष्याच्या संध्याकाळी त्यांचे मन, वेदना, संघर्ष खोलवर समजून घेऊन त्यांना आधार देण्याची, फक्त आधार न देता त्यांना सांभाळण्याची, त्यांना बरं करण्याची सामर्थ्य डॉक्टरांकडे आहे. आणि त्यांनी त्याला जी पुरेशी यंत्रणा लागते ती सगळी विकसित केली आहे. आणि मी या संस्थेचे संस्थापक बाबा भांड आणि आशा भांड यांनी 50 वर्षांपूर्वी प्रकाशन सुरू केलं आणि वेगवेगळ्या 22 वाङ्मय प्रकारातली 2000हून अधिक पुस्तकं आजवर आपण प्रकाशित केली आहेत. तर मला सांगायला आनंद होतो आजवर 800हून अधिक लेखक संस्थेशी जोडले गेले आहेत. यामध्ये आपण सर्वजण ओळखतो जसे साहित्य क्षेत्रातले दिग्गज नावं जशी ग. दी. माडगूळकर, पु. ल. देशपांडे, जयवंत दळवी, भालचंद्र नेमाडे, राजन गवस ही नावं तर आहेतच, पण यासोबतच मराठवाड्यातली नवोदित लेखक म्हणजे ज्यांची पुस्तकं सर्वप्रथम प्रकाशित पहिलं पुस्तक संस्थेचं लेखकाचं पहिलं पुस्तक प्रकाशित करायला संस्थेने नेहमीच प्राधान्य दिलंय. आणि मला सांगायला आनंद वाटतो की हे लेखकांचं ज्यांचं पहिलं पुस्तक साठवणी काढलं त्यांना पुढे त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्वाची पुस्तकं, अनेक महत्वाची बक्षिसं मिळाली आहेत. आज आपल्या लेखिका छाया महाजन मॅडम इथे आल्यात, रसिका देशमुख आहेत, सुधीर सेवेकर सर आहेत, विदुल सुकळीकर मॅडम आहेत. मग सगळ्यांच्या येण्याने आणि संस्थेमध्ये त्यांच्या योगदानाचे मी मनापासून आभार मानते. आता बालाजी आसगावकर सर पण लेखक म्हणून संस्थेत आले याचाही मनस्वी आनंद आहे. आता हे पुस्तक साहित्य क्षेत्रामध्ये कसोटीवर कसं उतरतं हे सगळे मला तुम्ही सगळे सांगायलाच नंतर, पण उत्तम तेच वाचकांना देण्यात आम्हाला दोन्हीचा बॅलन्स करण्याचा आपण या पुस्तकामध्ये प्रयत्न करतोय. प्रकाशनाच्या यंत्रणेतून हे पुस्तक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल आणि धन्यवाद. यांचे स्वागत शारदा करते. वा वा. मॅडम आणि सगळ्यांचा दीपच त्यांना दिलेला आहे आणि त्याच्यावर हात ठेवला की प्रकाश पडतो. तर असा स्नेहाचा प्रकाश आपल्या संस्थेमध्ये पडावा ही आमच्या सगळ्या टीमची इच्छा होती आणि त्यामुळे रंगीबेरंगी प्रकाश पाडणारा असा स्नेहदीप देण्यात आलेला आहे. यानंतर ज्या क्षणाची आपल्याला मुख्य प्रकाशन सोहळ्याकडे वळणार. स्नेहबंधातली ठेव हे पुस्तक केवळ एक वैचारिक किंवा भावनिक साहित्य कृती नाही, तर ती आहे ज्येष्ठांच्या आंतरिक वेदना, मनस्वी भावना आणि यावर मात केल्यानंतर होणाऱ्या परम आनंदाची एक अनुभूती. हे पुस्तक म्हणजे आमच्याशी घट्ट विणल्या गेलेल्या अव्यक्त नात्यांची एक शब्दरूप गुंफण आहे. यानंतर मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती स्नेहबंधातली ठेव हे पुस्तक स्नेहासावलीची कार्यशैली याचं वर्णन दुसऱ्या कथेमध्ये आहे. तर पुस्तकाच्या शेवटी मुलीची वाटचाल मुळात स्नेहासावली ही केवळ एक सामाजिक संस्था नाही, ती प्रत्येक परावलंबी, असहाय्य आणि निराधार जीवनासाठी प्रेमाची, मायेची आणि नव्या उमेदीची एक जिवंत सावली आहे. येथे येणारा प्रत्येक श्वास जरी वेदनांनी भारलेला असला
तरी त्याला सावरून धरणारे हात मात्र निखळ स्नेहाचे असतात. कधी थरथरणाऱ्या हातात विश्वासाचा हात देताना, कधी अश्रूंनी धुसर झालेल्या डोळ्यात आशेचा नवा किरण उजळताना, तर कधी आयुष्याच्या संध्याकाळी एखाद्या शांत आणि मृद हास्यातून समाधान फुलताना असंख्य भावनांचे विलक्षण आणि अवर्णनीय क्षण आम्ही अनुभवत आहोत. प्रत्येक क्षण मनाला अगदी अलगदपणे स्पर्शून जातो, अंतर्मनात खोलवर काहीतरी हरवून टाकतो आणि माणुसकीवरचा विश्वास अधिक दृढ करतो. या जिवंत संवेदनशील अनुभवांना शब्दरूप देण्याचा एक नम्र प्रयत्न म्हणजे स्नेहबंधातली ठेव. हे पुस्तक केवळ घटनांचे किंवा अनुभवांचे संकलन नाही, ती आहे मनाला स्पर्शून जाणाऱ्या अश्रूंची, उमलणाऱ्या प्रसन्न स्मितांची आणि निस्वार्थ सेवेतून लाभलेल्या आत्मिक समाधानाची एक साक्ष. हे अनुभव लिहिताना मन अनेकदा भरून आलं. वाचकांना हे अनुभव निश्चितच अंतर्मुख करून जातील. हे पुस्तक आपल्याला अधिक संवेदनशील, अधिक अनुभव समृद्ध बनवेल आणि सकारात्मकतेचा आयुष्यावर होणारा गहिरा आणि उजळ परिणाम पुन्हा एकदा अधोरेखित करेल. स्नेहबंधाच्या या प्रवासात शब्द हे फक्त निमित्त आहे. खरे स्नेहबंध आहेत ते माणुसकीचे आणि ठेव आहे ती जपलेल्या नात्यांची. हीच तर खरी आमची स्नेहबंधातली ठेव आहे. धन्यवाद. पण सगळेजण उत्सुक आहात ते म्हणजे डॉक्टर बालाजींचे मनोगत ऐकण्यासाठी. त्यांची सहचरणी म्हणून पहिल्या दिवसापासूनच्या स्नेह सावलीच्या आणि स्नेहबंधाच्या प्रवासाची मी साक्षीदार आहे. ज्या ज्या वेळेस ते स्नेह सावलीत यायचे, ह्या 8 वर्षात इतके विविध अनुभव आले की त्याच्याने ते कधी व्यथित व्हायचे, अंतर्मुख व्हायचे. त्यांच्या वेदना बघून त्यांच्या पेशाने ते ॲनेस्थेटिस्ट, कार्डियक ॲनेस्थेटिस्ट आहेत. पण मी इथे हे सांगू इच्छिते की ॲनेस्थेशिया विषयात खूप वेगवेगळ्या उपशाखा आहेत आणि त्याच्यात एक आहे पेन फिजिशियन. ही ॲनेस्थेटिस्ट मंडळी त्यांच्या पेशंटच्या पेनवर सुद्धा इलाज करतात. आणि अशा डॉक्टर बालाजींनी ज्यावेळेस ज्येष्ठांच्या, परावलंबी लोकांच्या वेदना पाहिल्या, त्याच्यावर त्यांनी मायेची फुंकर घातली. कधी कधी खूप सक्सेस स्टोरीज असायच्या. अगदी त्यावेळेस ते वेगवेगळ्या आपण ते शेअर करायला पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही प्रतिभा मॅडमला भेटलो, त्यामुळे की तुम्ही फक्त सकारात्मक अनुभव तुमचे लिहिलेले आहेत सर, पण समाजाची नकारात्मक बाजू सुद्धा समोर येणं तेवढंच आवश्यक आहे. तरच ते पुढच्या पिढीला त्याचं समज येईल, जाणीव होईल. आणि त्यामुळे मग तसे पण काही अनुभव आम्ही पुस्तकामध्ये टाकलेले आहेत. तर मी आता या स्नेहबंधाची कहाणी, त्याचा प्रवास आपण बालाजी सरांच्याच शब्दात ऐकूया. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर गिरीश कुलकर्णी सर, अलका मांडके मॅडम, अशोक देशपांडे सर, पोहोचतच आहेत, बाबा भांड सर आणि आपण सर्व जण जे जमला आहात त्यांचं मी स्नेह सावली आणि माझ्या आवडीने स्वागत करतो. मराठीमध्ये संकोच वाटणे हा एक शब्द आहे. त्याचा आम्ही प्रत्यय इथं बसून घेत आहे सध्या. कारण स्टेजवर एवढे मोठे लोक आहेत की जसं आपले 28 संस्था ते चालवतात आणि त्यांनी आपल्याला वेळ दिलेला. महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्यांचं काम आहे आणि ते आज माझ्या पुस्तकासाठी आले. किंवा अलका मांडके मॅडम, मागच्या त्यांचा आणि माझा संबंध जेव्हा मी स्टुडंट होतो हिंदुजामध्ये तेव्हापासून आहे. पण एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ते 13 वर्षापासून काम करत आहेत. आणि तुम्हाला माहित नसेल, केशव सृष्टी म्हणून एक खूप मोठी संस्था मुंबईमध्ये आहे, त्याच्या त्या अध्यक्ष आहेत आणि खूप मोठं काम, सामाजिक काम त्या करत असतात. किंवा बाबा भांड सर सुद्धा, त्यांचं खूप मोठं करिअर आहे आणि तुम्ही म्हणताल त्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. मूक बधिरांची शाळा काढलेली आहे त्यांनी, ग्रंथालय चळवळ काढलेली आहे, वृद्धाश्रम काढलेलं आहे आणि प्रकाशन, हे साकेत प्रकाशन हे त्यांनीच काढलेलं आहे. अशा एवढ्या थोर लोकांमध्ये बसल्यामुळे मला एक संकोचाची जी भावना झालेली आहे ती मी कशी मात करून तुमच्याशी
संवाद, त्याच्यामुळे आजारी वृद्धांना किंवा आजारी इरेस्पेक्टिव्ह ऑफ एज आम्ही त्यांना ऍडमिट करून घेत असतो. पण स्नेह सावलीत काम करताना माझ्या असं लक्षात आलं की बरेचदा वृद्धाची प्रकृती चांगली असते, म्हणजे त्याला असं काही कारण नसतो की तो उठू नाही शकत. पण मला जे वाटायचं एक डॉक्टर म्हणून की उभं टाकण्यासाठी स्वतःचं काम कर, मनात जर मन खंबीर असेल तरच माणूस उठू शकतो. आणि त्याचं मन खंबीर करण्यासाठी जे काही करावं लागतं त्याला आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये सायकोलॉजिकल नर्सिंग म्हणतो किंवा एक मानसिक शुश्रूषा म्हणता येईल. तर हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा असे अनुभव येतात आणि असे मिरेकल वाटणारे अनुभव येतात की जो 6 महिन्यापासून 1 वर्षापासून निजलेला वृद्ध पण उठून काम करायला लागतो किंवा ऍटलीस्ट स्वतःच काम स्वतः करायला. एक कंपवाद झालेले आजोबा आमच्याकडे ऍडमिट झाले होते आणि ते बँकेच्या मॅनेजर समोर गेले आणि तिथे सही करत होते. तर त्या मॅनेजर म्हणे तुमची सही नाहीच आहे. तितका त्यांना कंपवाद जास्त होता. ते पुन्हा आले आणि हताश होऊन बसले होते. तर मी त्यांना सहज म्हटलं की तुम्ही असं करा का की आपलं जे वृत्तपत्र येतं त्याच्यातलं पेज पाहून लिहायला सुरू करा, म्हणजे तुमच्या कदाचित बोटांना सराव होईल आणि पुन्हा तुम्ही लिहू शकाल. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी तसा 2-3 महिने सराव केला आणि त्या सरावानंतर ते इतके चांगले लिहायला सुरुवात केली की स्नेह सावलीत बसून त्यांनी 10 पुस्तकं लिहिली. तर ही जी गोष्ट आहे ती मला वाटलं ही कुठेतरी लोकांपर्यंत आली पाहिजे. आणि ही जी स्टोरी आहे ती म्हणजे स्नेहबंधातली ठेवा. संधिवात झालेल्या आजी आमच्याकडे ऍडमिट झाल्या होत्या. त्यांचे अगदी हाताची बोटं पण वाकडी होती. काही काम करायची इच्छा नाही. आयुष्याप्रती पण खूप नकारात्मक अनुभव. त्यांना आम्ही त्यांची जेव्हा हिस्ट्री घेतली तेव्हा त्यांना असं आलं की तरुणपणामध्ये त्यांना विणकामाची खूप सवय होती. मग आमच्या सिस्टरांनी आणि त्यांच्या बाजूला नेऊन ते क्रोशाच्या सुया आणि विणकामाचं मटेरियल ठरवलं. पहिले 3-4 दिवस त्यांनी त्याच्याकडे पाहिलं पण नाही. पण जेव्हा त्यांनी त्यांच्या मनात वाटलं की आपण विणू शकतो आणि त्यांनी विणायला सुरुवात केलं तेव्हा त्यांनी माझ्यासाठी एक स्वेटर दिलं आणि खूप मोठ्या शाल विणल्या. असं करून त्यांनी त्यांच्यामध्ये पुन्हा जगण्याची उर्मी तयार झाली. त्यांना एक जगण्यासाठी पर्पज मिळाला. ही गोष्ट स्नेहबंधातली ठेवमध्ये. अशाच सगळ्या गोष्टी हे आमच्याकडे 2 वर्षापासून मुलगा जो हे झाला होता, जो बेडरिडन होता, तो आमच्याकडे जाऊन आला. त्या सगळं तसं पाहिलं तर सगळं चांगलं होतं मेडिकल दृष्ट्या, पण त्याला ती उर्मी नव्हती जगायची किंवा त्याचा स्वतःवर विश्वास नव्हता. जेव्हा आम्ही त्याच्यावर थोडी मेहनत घेतली, आमच्या स्टाफनी मेहनत घेतली, तेव्हा तो इतका चांगला झाला की आजही तो संस्थेत आहे आणि आज खाली येऊन तो रिसेप्शन सांभाळतो. इतपत त्याच्यात प्रगती झालेली आहे. तर ह्या ज्या स्टोरी मला असं वाटलं की शकतात त्या इतरही घडायला पाहिजे. आणि आपण पाहत असतो की क्रॉनिक आजार जेव्हा म्हणतो आम्ही, क्रॉनिक म्हणजे जेव्हा माणसाला आजारासहित जगावं लागतं तेव्हा त्यांनी त्या आजारावर मात करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याला ते मानसिक बळ दिलं गेलं पाहिजे आणि त्याच्या जर गोष्टी आपण समाजापुढे नेल्या तर ते खूप प्रेरणादायी ठरू शकतं जे असे बेडरिडन आहेत. म्हणून मग नीतू मांडके कार्डियाक सर्जन म्हणलं की त्यावेळेस एकच नाव असायचं, ते म्हणजे नीतू मांडके. यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर अलका मांडके मॅडम ह्या 47 वर्षापासून कार्डियाक अॅनेस्थेशियामध्येच काम करत आहे आणि त्याचा ह्या प्रदीर्घ अनुभवाचा खूप मोठा फायदा आपल्या हार्टच्या पेशंटला झालेला आहे. साहित्य क्षेत्रात म्हटलं तर नीतू मांडके सरांच्या बाबतीत त्यांनी जे वाचकांसमोर आणल्या, मला सांगायला खूप विशेष आनंद होतो की त्या पुस्तकाच्या 20,000 पेक्षा जास्त प्रती वाचकांनी वाचलेल्या आहेत आणि आता त्याची 18वी आवृत्ती देखील प्रकाशित झालेली आहे आणि या पुस्तकासाठी खूप पुरस्कार मॅडमना मिळालेले आहेत. हे त्यांचं साहित्य क्षेत्रातलं योगदान आहे. आणि तिसरं आहे ते म्हणजे सामाजिक क्षेत्र. आजकाल बरेच डॉक्टर म्हणजे तसं डॉक्टर म्हणजे ते सामाजिक काम करतात असं हे आमच्या ह्याच्यात शिकवतानाच आम्हाला शिकवलं जातं की आपण समाजासाठीच आहोत. पण आपला व्यवसाय हे डॉक्टर किंवा वैद्यकीय पेशा हा फक्त व्यवसाय न समजता समाजाचं देणं फेडावं त्यासाठी बरेच जण मालती वसंत हार्ट ट्रस्टच्या पण त्या डायरेक्टर आहेत आणि स्नेह सावलीचे आणि दुसऱ्या दिवशी मदत अकाउंटला जमा झालेली असायची. तर अशा अलका मांडके मॅडम म्हणजे कुसुमाग्रजांनी जे गुरुचं वर्णन केलेलं आहे की पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, अशा त्या आमच्यासाठी आहेत. आम्हाला गुरु देतात
आणि त्या फक्त केशवसृष्टी पुरस्कार देऊन थांबलेल्या नाहीयेत, तर तो जो अक्षय सहयोग हा कार्यक्रम पुढे चालू आहे. आज मला सांगायला अजून एक अभिमानाची गोष्ट आहे की 40 गावच्या मीनाक्षीताई निकम स्वयंदीप फाउंडेशनच्या, ज्यांना लोकसत्ता आणि नवदुर्गा म्हणून पुरस्कारित केलेला आहे, त्या आज आपल्या सोबत खास या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत. ते आहेत, त्यांच्या शिष्याला प्रस्तावना दिलेली आहे, तर त्यांनी मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. अशी नातं जोडलेलं आहे की मी आता मला वाटतं आज चौथ्यांदा इथे आली आहे. 2 वेळेला मी त्या जुन्या संस्थेमध्ये आलेली होते आणि आम्ही सगळे चालवतो आणि सगळे आम्ही थक्क झालो होतो की संस्था आणि त्याच्यातलं बालाजीचं सगळ्यांशी बोलणं, सगळ्यांची नातं, तुमच्या सगळ्यांशी सगळे ते आज ऐकताय तिकडून ते खूपच छान होतं. बालाजी शिल्पाने सांगितल्याप्रमाणे कोकिळाबेन माझा ग्रुप आहे, म्हणजे जे कार्डियक ॲनेस्थेटिस्ट आहे त्यांचा एक महाराष्ट्राचा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये सगळे कार्डियक ॲनेस्थेशिया प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स आहेत आणि त्याच्यामध्ये बालाजी त्याचे छोटे छोटे लेख पाठवायला लागला. त्याच्यातून समजायला लागलं की कार्डियक ॲनेस्थेटिस्ट असून सुद्धा वेळ काढून त्यांनी हे जे काम सुरू केलेलं आहे आणि त्याचं खूप सुंदर घेतो, कारण त्याच्या स्मृतांना सांभाळतो, ते कसे बरे होतील त्यांच्या मनाशी संवाद साधतो आणि त्याच्यातून उभारी देऊन ते नॉर्मल होतात. या एक ज्या गोष्टी तो लिहून पाठवत होता ते खूप छान वाटत होते. इतकं सुंदर काम साधारण सगळ्याच खरं म्हणजे केव्हाही रात्री उठून जावं लागतं कार्डियक नसते, आपण हेही काम करायचं, याचीही जबाबदारी घ्यायची. हे कसं वाटलं, कारण की शिल्पा सुद्धा खूप बिझीच आहे, ती स्वतः प्रोफेसर आहे आणि मुलं आहेत आणि आई वडील आहेत. या सगळ्याचा सांभाळ करून हे दोघं जण इथे सुरुवात केली ह्याचंच मोठं आश्चर्य वाटतं. आणि त्याच्यानंतर त्याचा इतका प्रचार झाला आणि त्याच्यामुळे इतकी वृद्ध मंडळी इथून छान होऊन बाहेर गेली. आणि सुरुवात अशी होती की कुणाला जर परदेशी जायचं असलं आणि आई वडील घरी असले तर त्याच्यामुळे जाता येत नाही, तर आपण त्यांच्याकडे बघावं, अशी पण पहिल्यांदा त्यांनी मला वाटतं लेख लिहिला होता की ही सुद्धा कल्पना पुस्तकाच्या प्रकाशनासाठी. त्याबद्दल मी त्याला खूप खूप शुभेच्छा देते. त्याच्यात मी एक छोटासा लेख लिहिलाय. मला पुस्तक लिहिलं म्हणून तुम्ही कौतुक करता, पण मी खरं तर लेखिका नाही आहे आणि प्रकरण आहे. प्रोफेसर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे आणि अतिशय उत्कृष्ट निवेदिका आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी एका कथेचे वाचन करावे. धन्यवाद शिल्पा. या पुस्तकातील एका कथेचं वाचन करण्यापूर्वी लेखकाच्या परवानगीने आणि समर्पित असे एक नाटक आहे. बालाजी हे विष्णूचं नाव आहे. जगणं, स्थैर्य किंवा स्थिती विष्णूचं प्रतीक आहे आणि मला वाटतं बालाजीने त्याच्या कार्यातून या प्रतीकाची पूर्ण सार्थकता आपल्याला दाखवली आहे. बालाजी या शब्दाची जर फोड केली ना तर 2 शब्द येतात बघा आपल्यासमोर, बाल आणि आजी, जे सगळीकडे दिसतात. आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातली खरं तर ही 2 टोकं आहेत. एकीकडे नक्कीच परिस्थिती चालू. यानंतर या पुस्तकामध्ये एक कथा आहे जी मी तुम्हाला तुमच्यासमोर वाचून दाखवणार आहे. या कथेचं शीर्षक आहे बहरलेले प्रेमगीत. एक 88 वर्षाचे आजोबा, लक्ष द्या, एक 88 वर्षाचे आजोबा आणि 80 वर्षांच्या आजी, असं दाम्पत्य स्नेहसावलीमध्ये दाखल झालं. दोघांनी 18 दिवसापूर्वी कोरोना झाला होता. ते दोघेही एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते आणि तिथून सुट्टी मिळाल्यानंतर घरी त्यांच्या शुश्रूषेसाठी कोणी नव्हतं. त्यांचा मुलगा परदेशात स्थायिक होता आणि म्हणून त्यांनी स्नेहसावलीचा पर्याय निवडला. मी सर्वप्रथम जेव्हा त्यांना पाहिलं ना तेव्हा आजोबांना खूपच अशक्तपणा आला होता आणि तेव्हा आजी मात्र बऱ्या होत्या. आजोबांना बोलताना धाप लागत होती. मी त्यांना विचारलं, आजोबा काय त्रास होतोय तुम्हाला? तर ते म्हणाले, अहो माझं सगळं ठीक आहे हो, पण तुम्ही आधी हिच्याकडे बघा.
फार सुरली ती पोरं नाही. त्यांच्या चेहऱ्यावर आजींबद्दलची काळजी दिसून येत होती. मी आजींना जेव्हा विचारायचो, काय आजी तुम्हाला काय त्रास आहे, तर त्या म्हणायचे, डॉक्टर माझे राहूला घेऊ, आधी यांना नीट तपासा बरं. त्यांची तब्येत फार खराब झाली. आजोबा किंवा आजी दोघांनी तब्येतीबद्दल विचारलं की ते दुसऱ्यांच्या तब्येतीबद्दलच सांगायचे. आणि तेव्हा खरं तर मला खूप आश्चर्य वाटायचं. हळूहळू योग्य आहार, व्यायाम, प्राणायाम आणि योग्य शुश्रूषा यामुळे दोघांची तब्येत चांगली सुधारली. पण मी जेव्हा जेव्हा राऊंडला यायचो आणि त्यांना भेटायचो ना, तेव्हा मला मात्र त्यांच्या एकमेकांवरचं निश्चित प्रेम अगदी मनापासून जाणायचं. त्यांच्या लग्नाला 60 वर्ष होऊन गेली होती आणि तरी त्यांच्यातलं अतूट प्रेम हे पदोपदी जाणवत होतं. खरं तर उतर वयामध्ये नवरा बायकोचं प्रेम हे मुरलेल्या लोणच्यासारखं असतं आणि तरीही बरेचदा भांडणं, आरोप, प्रत्यारोप, वादावादी दिसूनच येते. बहुतेक वेळा या वयामध्ये दोघांची अवस्था म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असं काहीच असतं. पण इथे तर नेमकं उलटच गणित दिसत होतं. दोघे एकमेकांमध्ये इतके रममाण होते की स्वतःबद्दल विसरून फक्त दुसऱ्यांसाठी जगत होते. हे दोघे मिळून जेवायचे, टीव्ही पाहायचे, एकमेकांकडून व्यायामही करून घ्यायचे आणि व्यायाम करताना एकमेकांच्या चुका होत असतील ना तर फिजिओथेरपिस्टला सांगायचे. जणू त्यांचे संपूर्ण विश्व हे एकमेकांसाठी आणि एकमेकातच सामावले होते. एकदा आजोबा मला सांगत होते, अहो डॉक्टर, आज मी असा आणि जो काही आहे ना तो फक्त हिच्यामुळे. मागच्या 30 वर्षात आम्ही तर अगदी क्वचितच भांडलो असू. मी त्यांना विचारलं, मग तुमच्यामध्ये कधी मतभिन्नता होत नाही? त्यावर आजी म्हणाल्या, अहो काही प्रश्नांमध्ये मते वेगळी वेगळी असायचीच. खूप मोठे होऊन समुद्ररूपी पैरतीरी जायला पाहिजे. आजोबा म्हणाले, कसं आहे डॉक्टर साहेब, हा संसार म्हणजे ना एक सतार आहे. जशी सतार शिकायला अवघड तसं संसाराचंही असतं. पण जगताना आपल्याला या सतारीच्या सुरांबरोबरच हा संसार शिकावा लागतो. कारण तो नाही शिकलो तर विसंवादाचे सूर निघतात. पण जर दोघी मिळून ही सतार शिकलो तर अशी काही सुरावट निर्माण होते की सान्निध्य देणारे सगळे अगदी मन प्रमुक्त होऊन जातात. तर सामान्य लोक जगताना कधी कधी जीवनामध्ये असामान्य धडे शिकवून जातात. असा हा आदर्श नवरा बायकोच्या प्रेमाचा दैदिप्यमान सोहळा स्नेहसागरीतील आम्ही सर्वजण बरेच दिवस अनुभवत होतो. काही दिवसांत ते दोघं जण बरे झाले आणि त्यांना स्नेहसागरीतून सुट्टी करण्यात आली. पण त्या दिवशी तर मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण आमचा स्नेहसागरीचा पूर्ण कर्मचारी वर्ग त्यांना निरोप देण्यासाठी स्वतःहून उपस्थित होता. केवढीही आत्मीयता, केवढं प्रेम निर्माण केलं त्या दोघांनी. खरंच असे लोक बघितले ना की बाबा बोरकरांची लावण्य रेखा या कवितेची समर्पकता जाणवते. देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके, चांदणी ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे, चांदणी ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे. खरोखर दुसऱ्यांना आनंद देणे हीच तर खऱ्या आयुष्याची सुरुवात नाही का? धन्यवाद. सरांनी येण्याची संमती दर्शवली आणि खरोखर आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. ज्यांना सामाजिक क्षेत्रातली माहिती असेल किंवा नसेल, आजच्या काळातील बाबा आमटे सारखे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर गिरीश कुलकर्णी सर. ज्या कामाचा आपण विचारही करू शकत नाही असे अफाट उत्तुंग कर्तव्य आणि काम त्यांच्या हातून घडलेलं आहे. एक 18-19 वर्षाचा त्यावेळेसच्या नगरमधला मुलगा, नगरमध्ये लालबत्ती जो एरिया आहे जिथे वेश्या व्यवसाय केला जातो, त्या वेश्यांचं आणि त्यांच्या मुलांचं आयुष्य बघून व्यथित होतो, धडपडतो आणि त्यांना त्या ह्याच्यातून बाहेर काढून आता बालाजींनी सांगितल्याप्रमाणे 28 संस्था आहेत, वेगवेगळे प्रकल्प आहेत आणि असे गिरीश कुलकर्णी सर आज या प्रकाशनासाठी आम्हाला लाभले. हे खरोखरच आमचे भाग्य आहे आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना
कुलकर्णी सरांचे विचार ऐकायला मिळतील हे सुद्धा सगळ्यांचेच भाग्य आहे. वंचितांच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा हळवा माणूस आणि अन्यायाविरुद्ध लढणारा एक खंबीर नेता असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर गिरीश कुलकर्णी सर. त्यांनी अहिल्यानगरमध्ये स्नेहालय संस्थेची स्थापना केली आणि प्रचंड काम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातील पीडितांसाठी केले. त्यांनी त्यांचे मनोगत अध्यक्षीय समारोह या कार्यक्रमात विश्वसृष्टीच्या अध्यक्षा आणि आमच्या सर्वांसाठी मार्गदर्शक प्रेरक असलेल्या अशा अलकाताई या इथे उपस्थित आहेत, ज्यांचं अनेक वर्ष नाव ऐकत आलो आणि त्यांच्या शेजारी वाचण्याची संधी कधी मिळेल असं वाटलं नव्हतं. आज जी मिळाली असे साहित्य क्षेत्रातले भीष्माचार्य माननीय बाबा भांड आणि त्यांच्या आशाताई आणि सर्व कुटुंबीय इथे उपस्थित आहेत. आत्ताच आपण ज्यांचं प्रास्ताविक ऐकलं आणि त्यांचं मनोगतही ऐकलं, शिल्पाताई आणि या पुस्तकाचे लेखक डॉक्टर बालाजी आसेगावकर हे देखील त्या ठिकाणी आपल्या सोबत आहेत. या पुस्तकाच्या विमोचनासाठी या कार्यक्रमाचं अध्यक्षपद मला त्यांनी दिलं, यामागे फक्त त्यांचं प्रेम आहे. माझा तो कुठल्याही प्रकारे तेवढं कार्य आहे किंवा अधिकार आहे मला प्रांजळपणे वाटत नाही, पण त्यांचं प्रेम आहे आमच्या स्नेहालयावरती. त्यांची पावलं पाहून का चालणारे आपण पथिक आहोत. आपण काही कोणाची तुलना करण्याची माझी तर पात्रता नाही, पण त्यांचं प्रेम असल्याने त्यांनी अशी तुलना केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी आपल्याशी संवाद करणार आहे, पण मला सांगितलं पाहिजे की ह्याच्या काय सगळं स्नेहालयाचं काम आहे, हे सगळं अनेक छोट्या कार्यकर्त्यांनी मिळून केलेलं काम आहे. मी त्यांचा प्रतिनिधी आहे. बरेच लोक आज हयात नाही आहेत, कारण मागचा 38 वर्षांचा प्रवास आहे. काही लोक हयात आहेत, त्यांची नावही कोणाला माहीत नाही, की सांगून काही ती माहिती होतील असं काही त्या माणसांविषयी फारसं नाहीये. तर अशा असंख्य ज्ञात अज्ञात लोकांनी जे योगदान दिलेले आहे त्यांचा एक प्रतिनिधी म्हणून मी आपल्याशी स्नेहालय की एखादं पुस्तक सलग हातातच ठेवतात. कामं करताना पण स्पेस मिळाली की परत ते पुस्तकातली पुढची पानं वाचत असतं. मी त्याची एक हार्ड कॉपी काढली आणि मला असं वाटलं की मी वाचेन सवडीने, पण माझ्या असं लक्षात तुमच्या आमच्या अवतीभोवती जे वास्तव आहे ते डॉक्टर बालाजी सरांनी अतिशय साध्या सुंदर शब्दामध्ये शब्दांकित असं केलेलं होतं. आणि ते पुस्तक जेव्हा मी पाहिलं, त्याचं सबिंग पाहिलं, त्याच्यावरचे संपादकीय संस्कार पाहिले, खरोखर मी भांड कुटुंबाला आणि डॉक्टर खाडे असतील त्यांची सगळी परत ताई आहे, सगळी टीम मी जाणतो की जी खूप उत्तम काम करते टीम म्हणून त्यांनी सगळ्यांनी या केलेल्या आहे. याच्यामध्ये तिसरी गोष्ट आहे, आपल्याला माहिती आहे पुस्तक वाचताना तुम्ही वाचताल ती गोष्ट वृद्धत्व श्रावण बाळाचे. आणि आपण पाहतो की त्याच्यात एका सिनेमाचा पण त्यांनी उल्लेख केला, नॉट आउट 102. आपण कदाचित तो पाहिला असेल, अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूरचा सिनेमा. अमिताभ 102 वर्षाचा आहे, ऋषी कपूर मुलगा 75 वर्षाचा आहे. असे चित्रपटातले नाटकातले पाहिलेले अनुभव हे सुद्धा इथे प्रत्यक्ष काम करताना त्यांना आले. आणि त्यांनी ती स्टोरी सांगितली की 75 वर्षांचे आजोबा जेव्हा थकलेले आले आणि आधी असं वाटलं की त्यांनाच इथं प्रवेश पाहिजे, नंतर त्यांनी सांगितलं की माझ्या 98 वर्षाची आई आहे, तिच्यासाठी मी इथं प्रवेश घ्यायला आलो. जसं जसं आयुर्मान वाढत चाललंय तसं तसं ज्येष्ठ नागरिकांना आयुर्मान वाढतंय तसं तसं असं होतंय की 75 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी आहे, आई किंवा वडील 92, 95, 96 वर्षांचे. आणि या सगळ्या स्थितीमध्ये अशा संस्था ही खरं तर एक काळाची गरज बनलेली आहे. कारण 75 वर्षाची व्यक्ती किंवा जी स्वतःच वेगवेगळ्या आजारांनी जर्जर आहे आणि मुलगी म्हणते की मला डायबिटीज आहे, आई उचलत नाही, वडील उचलत नाही, आणि आई वर्णामध्ये गुळ कमी असेल किंवा चिंच कमी पडलं तो ओरडून सांगते अरे चिंच कमी पडली, घाल पटकन. असे आता उदाहरणं समोर येतात की ज्येष्ठ नागरिक धडधाकट आहेत, मुलांनाच बऱ्याच प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. अशा अनेक सामाजिक वास्तवाला या सगळ्या पुस्तकामधून आपल्या समोर आपण ते वाचत असतो. आणि काही काही ह्युमन इंटरेस्ट स्टोरीज तर आपल्याला एकदम मूव करतात. एका कहाणीमध्ये उषाताईंचा मुलगा आणि मुलगी दोघी बाहेर असतात, उदय आणि उर्मी, आणि करोना झालेला असतो आणि आईला सारखं मुलाचा ध्यास लागलेला असतो. आणि आपण म्हणतो की आईचं जे प्रेम असतं ते नेहमी आंधळ असतं मुलांच्या बाबतीत. वडिलांना कधी कधी दृष्टी येते, पण आईचं प्रेम आंधळच असतं ते मुलांच्या बाबतीत. तर ती आपली उदय करत असते आणि उदयला काही त्याला भेटण्यात इंटरेस्ट नसतो. तो फक्त डॉक्टरांना फोनवर विचारतो माझी कशी,
कशी म्हणजे त्याच्यातलं कंसातली गोष्ट अशी की ती जिवंत आहे की गेली. डॉक्टर सांगायचे आहे बुवा चांगली आहे. आणि मग ते खूप आग्रह करतात भेट भेट भेट. आणि मग तो मुलगा भेटायला येतो आईला, भेटतो आणि आई काय करते तर आई त्याला म्हणते, करोना झालेला, मास्क लावलेला, आई त्याला म्हणते पाहिलं तुला डोळे भरून, डोळे तिच्या पाणावलेले असतात आणि तो त्याला पटकन इथं जा, म्हणजे मला तुला भेटायची खूप आस लागलेली आहे पण माझ्यामुळे तुला करोना व्हायला नको, तुझ्या जीवाला तू जप. आणि जेव्हा हा प्रसंग डॉक्टर लिहितात तर त्या मुलाला ते समजून सांगतात की अरे तुझ्या आईचं तुझ्यावर किती प्रेम आहे, की तुझी म्हणजे तुला बघण्यासाठी तिचे प्राण तिने डोळ्यात आणून ठेवले गेले अनेक महिने, अनेक वर्ष. आणि प्रत्यक्षात तुला भेटल्यावर ती तुझा हात पण धरत नाहीये का, तिला भीती वाटते तुला करोना होण्याची. आणि तुला इतका कंटाळा तिला भेटण्याचा, तू प्रेमाची अशी कदर करतो का, असा प्रतिसाद तू देतोस का, अजून वेगळ्या शब्दात डॉक्टरांनी हे सगळं सांगितलं. आणि तो जो मुलगा होता जो आईचं तोंडही बघायला तयार नव्हता, तो धसा धसा रडायला लागला, त्याचं मन बदललं. हे पुस्तक वाचताना एक लक्षात येतं की डॉक्टरांनी फक्त डॉक्टर म्हणून किंवा संस्था म्हणून काम केलेलं नाही, तर त्यांनी एका समुपदेशकाची भूमिका केलेली आहे. आणि त्यांनी त्या कुटुंबातल्या वृद्धांकडे बघण्याचा, त्या कुटुंबाचा जो दृष्टिकोन तयार झाला, त्यांच्या मुला मुलीचा, सुनांचा, नातवांचा, तो बदलण्यासाठी प्रयत्न केलेले. आणि मला असं वाटतं की केवळ एक डॉक्टर हे करणार नाही, तर त्याच्या पलीकडे एक सामाजिक जाणीव जपणारा कार्यकर्ता खरं त्यांच्यामध्ये खूपच प्रखर आहे, खूपच तो संवेदनशील असा कार्यकर्ता आहे त्यांच्या मनात. आणि म्हणून त्यांनी त्या ज्येष्ठांना इथं ते जी सेवा देतात ती उत्तम आहे, पण त्या पलीकडे त्यांच्या मनाचे प्रश्न आहेत, त्यांची खंत आहे, खेद आहे, त्यांचे दुःख आहे, मानसिक वेदना आहे, त्याच्यासाठी कुटुंबाला सोबत जोडण्याचा या प्रश्नांमध्ये त्यांनी जो प्रयत्न केला तो मला या पानांमध्ये तुम्हाला सगळ्या ठिकाणी तो दिसतो. एका दमलेल्या बाबाची गोष्ट तुम्ही याच्यात वाचताल. पोरे काका आहेत आणि पोरगा म्हणतो देता येत नाही. मोठ्या शहरांमध्ये तर आपण बघतो सकाळी आई बाबा जाणार शिकवलेलं असतं, ते त्यांच्यासाठीच कष्ट करत असतात, त्यांच्यासाठी ते रिक्षाने जायचं टाळतात आणि पायी जातात, ते चांगल्या हॉटेलला जेवत नाही, वडापावच खातात. किती आईबाप आपण बघतो, सगळेच आपण आईबाप आहोत आणि आपण आपल्या मुलांसाठी काय काय करतो आपल्याला माहिती आहे. ते समजून सांगतात की तू असं कसं म्हणता येईल की तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी काहीच केलं नाही, तू विचार कर. आणि मग जेव्हा संवाद करत जातात ते त्या मुलाला कळतं की द्वेष करावा वडिलांचा, असं काही त्यांनी पाप केलेलं नाही. त्यांना फक्त आयुष्यात वेळ देता आला नाही, कारण की त्यांना नोकरी होती, कुटुंबासाठी पैसे कमवायचे होते. आणि त्यांनी जर ते केलं नसतं तर तुझं शिक्षण झालं असतं. शिंकरता कशाला, चहा पित असताना फुर्र आवाज कशाला काढला, आपल्या स्वतःच्या कल्पना असतात ना, आपण त्यांना सारखे आपण आपल्या साच्यात त्यांना बसवायला बघतो. त्याच्या कामाचे 16 तास असतात, स्वतःच्या कामाचे 3-4 तास स्वतःचे वैयक्तिक सोडले तर काम धंद्यासाठी त्याला एक 10-12 तास मिळतात. त्या 10-12 तासांचा उपयोग काय करायचा हा प्रत्येकासमोरचा चॉईस आहे. आणि काही लोक असं ठरवतात की या 10-12 तासामध्ये मी त्यातले काही तास हे माझ्या अंतरात्म्याला स्पर्श करणारे, समाजाच्या हिताच्या अशा एखाद्या कामासाठी देईल. मग ते लोक जेव्हा 4 तास, 5 तास, 6 तास इकडे देतात तेव्हा ते काय करत असतात, तर तेव्हा ते स्वतःचं आर्थिक नुकसान करून देत असतात. त्याच वेळामध्ये त्यांनी अजून 4 ठिकाणी 4 गोष्टी केल्या प्रोफेशनल, त्यांना पैसे मिळतात, नाही केलं नाही मिळत. जगातली सगळ्यात खोटी गोष्ट काय आहे जी सगळे लोक एकमेकांना सांगत असतात की आहे मला वेळ नाही, मला वेळ नाही. असं काही नाही, वेळ सगळ्यांकडे आहे, वेळ तेवढाच आहे प्रत्येकाकडे. मला वेळ नाही याचा अर्थ असा आहे की माझ्या आयुष्यात मी ठरवलेले आनंद आणि माझे पैसे हे सोडून मला दुसऱ्या गोष्टीसाठी वेळ देण्यात इच्छा नाही, इंटरेस्ट नाही, आय एम नॉट इंटरेस्टेड. पण आपण मी वेळ नाही, मी फार बिझी आहे. बिझी कोणी काही नसतं, तुम्ही ठरवायचं असतं तुम्हाला कशात बिझी व्हायचं. तर डॉक्टरांनी हे संतुलन बरोबर केलं. डॉक्टर एका हिंगोली जिल्ह्यातल्या छोट्याशा आसेगावमध्ये इथं आले, त्यांनी एक आयुष्याचा मोठा प्रवास केला, त्यांनी समाजाचा तळ पण पाहिलाय, ग्रामीण भागातल्या लोकांचं जीवन पण जवळून पाहिले. आणि त्यांना असं वाटतं की आय शुड गिव्ह बॅक, नाही का, अर्न लर्न रिटर्न. तर अर्न लर्न पर्यंत लोक थांबतात आणि नंतर रिटर्न पुढं करू, नंतर करू, मग माझं शिक्षण होऊ द्या, माझा बंगला होऊ द्या, मुलाचे लग्न होऊ द्या, नातवांचं मार्गी लागू द्या, मग सगळ्या जगाचं कल्याण होऊ द्या, त्याच्यानंतर मी करणारच आहे. असं काही परमेश्वर सगळ्यांना ती संधी देत नाही. आणि म्हणून आम्ही नेहमी सांगतो सामाजिक क्षेत्रामध्ये की 2 प्रश्न विचारा, आज नाही तर केव्हा, मी नाही तर कोण. इफ नॉट मी देन हू, इफ नॉट नाव देन वेन. आणि डॉक्टरांनी आणि त्यांच्या कल्पनेने सुद्धा हा प्रश्न स्वतःला विचारला, आज नाही तर केव्हा करायचा. आज आपण प्रोफेशन मध्ये
यशस्वी आहोत, आपले संपर्क आहे, लोक आज म्हणतायत तुम्ही काही केलं तर आम्ही मदत करू, हे काही सर्वदा म्हणणार आहेत का? आणि आज जे तुम्ही करू शकता ते उद्या करणार, याची शाश्वती काय? उद्या कोणाला कोणतं जीवन संरक्षित आहे सांगा, उद्या कसं आहे कोण सांगू शकता का? आपल्या सगळ्यांना तरी माहिती आहे का? नाही माहिती. आणि मग आपण जे आज आणि आता करू शकतो ते करायला पाहिजे, जे आपल्याला खूप महत्वाचं वाटतं, जे आपल्या कौशल्याला सुद्धा अनुरूप असू शकतं, असं एक गोष्ट निवडली पाहिजे. आणि म्हणून डॉक्टरांनी हे छंद म्हणून केलेलं काम नाही, त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने आणि त्यांच्या टीमने सुद्धा जी इथं वेळ देते, त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये ते ठरवून स्वतःच्या गरजा भागल्यानंतर त्यापेक्षा जास्तीचं कमवत बसायचं नाही, त्यापेक्षा जास्तीचा जो वेळ आहे, तर सगळ्यात मौल्यवान गोष्ट वेळ आहे, तो वेळ त्यांनी इथं दिला. आणि त्यामुळं त्यांच्या सहृदयतेला, त्यांच्या आता ते म्हणतील की हे उभं करण्यात खूप दात्यांनी मदत केली. ऑफकोर्स दात्यांचे हात लागलेले सगळ्या ठिकाणी जाणवते, दिसतंय की लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. पण खरे मोठे दाते ते आहेत ज्यांनी स्वतःचा आयुष्यातला वेळ आणि सगळी कौशल्य इथं पणाला लावलेली. म्हणून या निमित्तानं मी डॉक्टरांचं, सगळ्या स्नेहसावली टीमचं खूप मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक स्वप्न इथं साकारलं. ऍक्च्युली मी पहिल्या त्यामुळे संभाजीनगरच्या सगळ्या अनेस्थेटिस्टची मांदी आणि इथे जमलेली आहे असं मला वाटतंय. आणि सर तुम्ही म्हणाल्याप्रमाणे जी कौशल्य इथे वापरली जातात त्याचा विशेष उल्लेख करायचा तर भूलशास्त्र शाखेचा पुरेपूर उपयोग स्नेहसावलीमध्ये राहणाऱ्या निवासींना होतो हे मला आवर्जून नमूद करावं वाटतं. अगदी साधं आयव्ही सलाईन लावण्यापासून ते सेंट्रल लाईन पर्यंतची काळजी घेणं इतपत काळजी ह्या नर्सिंग केअर सेंटरमध्ये घेतली जाते. आणि त्याचं पूर्ण क्रेडिट हा अनेस्थेशिया ब्रँचला जातं. आज इथे विविध प्रोफेसर आहेत, प्रायव्हेट प्रॅक्टिशनर आहेत. तर एक भूलतज्ञ काय करू शकतो तर असे समाज उपयोगी काम करू शकतात असं मला निश्चितच रोजच इथे आल्यावर वाटतं. तर खरोखरच अनेस्थेशिया विषयाचा पुरेपूर फायदा आम्ही इथे स्नेहसावलीमध्ये करून घेत आहोत. आणि इथे बसल्या ठिकाणी सगळ्या रुग्णांना ह्या सेवा सर्व्हिसेस मिळतात. तर ह्या कौशल्याचा वापर इथे निश्चितच केला जातो. थांबून आलेले आहेत जसं मांडके मॅडम मुंबईहून सकाळी निघाल्या आणि आता परत रात्री प्रवास करून जाणार आहेत. गिरीश कुलकर्णी सर त्यांच्या व्यस्त ह्याच्यातून अहिल्यानगरहून इथे आलेले आहेत. आणि तिसरे आमचे घरचेच आहेत, त्यांना मी अतिथी म्हणत नाही, किशोर देशपांडे हे कोल्हापूरहून प्रवास करून आता इथे पोहोचलेले आहेत. आणि आम्हाला किती वाटतं की पेट्रोल मिळत नाही तर आमचे अतिथी येतील की नाही, त्यांना रांगेमध्ये थांबावं लागतं की काय. पण ह्या सगळ्या गोष्टींवर मात करून देशपांडे सर आता आलेले आहेत. सर कोल्हापूरला जी सावलीच्या पासून आम्ही प्रेरणा घेतली, एक बीज घेतलं आणि त्या सावलीचं ज्या स्नेहसावलीमध्ये रूपांतर झालेला तर त्यांचा सत्कार किंवा स्वागत करावं असं मी डॉक्टर बालगाऱ्यानेच इथे स्नेहसावलीची सुरुवात झाली. सरांचं 21 वर्षापासून ह्या क्षेत्रातलं काम आहे. आतापर्यंत त्यांनी 4000 पेक्षा जास्त परावलंबी लोकांना सावली तर दिलेलीच आहे. त्या व्यतिरिक्त ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प तिथे चालवतात. आपण जर कोल्हापूरला गेलो तर रस्त्यावर कुठेही अपंग भिकारी दिसणार नाही, कारण भिकारी मुक्त कोल्हापूर हे त्यांचा प्रोजेक्ट आहे ज्याच्याद्वारे सगळ्या अपंग भिकारींना ते सांभाळतात. त्यानंतर डिमेन्शिया केअर सेंटर असेल, द ब्रिज, सावली सोशल सर्कल, सावली सुदृढ गाव योजना, या सगळ्या ह्याच्यातून ते समाजसेवा करत आहेत. दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान पुरस्कार सारखे अतिशय प्रतिष्ठित व वेगवेगळे पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. त्यांचं आणि आमचं काम सारखंच आहे, त्यामुळे सरांना देखील असेच अनुभव आलेले असतील जे स्नेहबंधातील ठेवमध्ये लिहिलेले आहेत. तर मी सरांना विनंती करते त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. व्यक्त करतो. अपेक्षेपेक्षा जास्त ट्रॅफिक रस्त्यावर होतं, त्याच्यावर प्रयत्न करून मी उशीर झालाच. माझे मित्र आदरणीय गिरीश कुलकर्णी, श्री बाबा भाण, आजची सत्कारमूर्ती श्री आणि सौ वासेगावकर आणि आमच्या अलकाताई. आज आपण या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत. आम्हाला
सॉफ्ट कॉपी या पुस्तकाची मिळाली आणि अतिशय चांगलं काय म्हणू, कथानक म्हणण्याची रिअल लाईफ स्टोरीज आहेत ह्या, जी जी वर्णनं केली त्यातले अनेक पात्र आम्ही बघतो आहोत, आजही आहेत, अनुभवत आलेलो आहोत. तर त्याच्यामुळे अतिशय वृद्ध असं वर्णन त्याच्यात केलेलं आहे. आणि या पुस्तकाच्या निमित्ताने मला असं कळतं, मगाशी शिल्पाली मॅडम म्हणाल्या की ॲनेस्थेटिस्ट आहे, पण ॲनेस्थेटिस्ट ना जागृत माणसाला बेशुद्ध करतो. या पुस्तकाच्या निमित्ताने किंवा स्नेहसभेच्या निमित्ताने सरांनी माणसातला माणूस जागवला आहे. आणि हे विशेष त्यांच्या आतापर्यंत प्रोफेशनला पूर्णपणे विरोधी असं काम आहे, पण ते अतिशय छान आहे. आणि त्यानिमित्ताने सरांमधला एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट त्याच्यामध्ये पळायला लागलेला आहे. आपण यासारख्या ज्या संस्था आहेत, स्नेहसंगीसारख्या वगैरे, तर थोडेसे आपल्या साहित्यामध्ये, सिनेमांमध्ये, नाटकांमध्ये निगेटिव्हली रंगवलेले आहे. म्हणजे बऱ्याच वेळा या संस्थांमध्ये दाखल करणं म्हणजे आणून टाकलंय, मुलांना काळजी नाही, सुना नालायकच असतील वगैरे वगैरे अशी विविध आपण लावतो. आणि आतापर्यंत आपला माइंडसेट तसा तयार होत आलेला आहे. पण वास्तविक बघताना आता ज्या पद्धतीने जी वाटचाल आपण समाजाची चालू आहे, तर एकल अपत्य आहे. आपणच आपल्या मुलांना प्रमोट करतो की बाबा जा अशी पुढे डेव्हलप हो. मग काही मुलं बघली मुंबई, पुणे, बँगलोर, अमेरिका, ऑस्ट्रेलिया अशी जातात. त्यांच्या मागून आपण जायला तयार नसतो, आपल्याला जाता येत नाही. मुलं न्यायला तयार आहेत, अनेक घरांमध्ये मुलं न्यायला तयार आहेत, पण आपल्याला तिथे करमत नाही. आपला सगळं आत्तापर्यंतचं आयुष्य इथे गेलेले मित्रपरिवार आणि सगळं इथे, कारण आपल्याला आपला देश, आपलं गाव बरं वाटतं. मग आपण प्रिपेअर झाला की आता आपल्याला मग या पद्धतीने जायचं, एकटं जायचं. तर मग वृद्धाश्रम याला जरा साईड अँगल आहे. त्यापेक्षा आपण इथे याला वृद्ध सहनिवास वगैरे, वृद्धांचं हॉस्टेल असं काही जर केलं तर त्याला एक फन एलिमेंट येऊ शकतो. आणि आता आपण वी शुड बी प्रिपेअर्ड फॉर इट. कारण आत्ता आपण जे म्हणतो की जे आत्ता आपण 50शीत 60शीत आहोत ते जाणार आहोत, उद्या याच ठिकाणी जाणार आहोत. दुसरं असं की मगाशी यासारख्या संस्थांमध्ये माइंडसेट ठरलेलं आहे की वृद्धांनी काय करावं, काय करू नये. हे आमच्याकडचे एक हे म्हटलं, आम्ही जेव्हा सगळ्यात आधी म्युझिक सिस्टीम बसवली होती, आमच्याकडे पण जास्ती करून सगळे ज्येष्ठ नागरिक, त्यामुळे आम्ही देव भक्तिगीतो, भावगीतो असं सतत तेच. एक आजोबा मागे आले, काय म्हणे देव लावले, आम्हालाही किशोर कुमार आवडतो. आणि मग अरे हो, म्हणजे हे पण आहेच ना. म्हणजे जी ज्येष्ठ पिढी आपण म्हणतो आता, त्यांनी किशोर कुमार जगलेला आहे. म्हणजे जेव्हा आपण सिनेमा जगतातलं सगळ्यात गोल्डन पिरियड म्हणतो, तो पिरियड त्यांच्या तरुणात जगलेला आहे. आणि आता पण त्यांना देव करायला लागतो. भक्तिगीत सगळ्यांना आवडतं, पण ते सकाळी ठीक आहे, सकाळी तासभर ठीक आहे, नंतर दिवसभर म्हणजे अपचन होईल ना भक्तीचं. पण ते आपण त्यांना करायला लावतो. म्हणजे या सगळ्यांना अगदी जिंकाट पण आवडतं. आमच्याकडे अनेक मंडळी जी जिंकाटवर नाचतात, सगळ्या याच्यावर नाचतात. शिट्टी मारायला सांगा त्यांना, लावणी लावली त्यांना शिट्टी मारायची इच्छा असते. आमच्याकडे अनेक आज्या लावणीचा वगैरे आमच्याकडे कार्यक्रम होतात अधूनमधून, तर त्या शिट्ट्या मागून घेतात. त्यांना शिट्ट्या मारता येत नाही, पण मग त्या आपल्या शिट्ट्या आणि ते एन्जॉय करतात. मग आपण त्यांना का रोखतो आहोत? सगळ्यात महत्वाचं असं आहे ना की जी आपली आत्ता तरुण पिढी किंवा जी आपण टेक्नॉलॉजी अनुभवतो आहोत, आम्ही टेक्नॉसेव्ही आहोत म्हणून जो अभिमान बाळगतो ना, ती सगळी टेक्नॉलॉजी या मंडळीने शोधली आहे, म्हणून आज ती आपण वापरतो. हे आपण सोयीस्कर विसरतो. ही पिढी आहे ज्यांनी कॉम्प्युटर शोधले, ही पिढी आहे ज्यांनी मोबाईल शोधले. जी काही टेक्नॉलॉजी आज आपण वापरतो ती सगळी या पिढीने शोधली, आजची वापरतायत फक्त.